नमस्कार मंडळी, आमच्या मालवणी गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत असा। या चॅनलवर तुमका शासनाच्या विविध योजनांची माहिती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याबद्दल माहिती आम्ही सांगायचा प्रयत्न करतलो आणि ता पण आपल्या मालवणी भाषेत, म्हणजे सगळ्यांका समजा कसा सोप्या जाईल। तर आजचा विषय हा फार्मर आयडी म्हणजे काय आणि तो कसो आणि खय काढून मिळतलो याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमका देतलो आणि ती पण आपल्या मालवणी भाषेत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करूच्या आधी एक तुमका विनंती असा, जर तुमका व्हिडिओ आवडलो तर लाईक आणि शेअर करूक मात्र विसरा नको आणि चॅनलला सबस्क्राइब पण नक्की करा। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजचा विषय असा, शेतकरी आयडी म्हणजे काय। शेतकरी आयडी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळख क्रमांक, म्हणजे जसं आपलं आधार कार्ड असतात त्याचप्रमाणे आपलं आता शेतकरी आयडी पण आपणाक सरकार देतला आणि ह्यो सरकारकडून जेवढे आपणाक विविध योजना मिळतात ते योजना घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतलो। आता शेतकरी आयडी काढण्याचे फायदे काय काय असतात ते बघूया। एक, सरकारी योजना व लाभ, म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जे आपणाक 2,000 रुपये मिळतात ते, तसंच पीक विमा योजना, अनुदान, तसंच इतर योजनांचा लाभ या आयडी मार्फत आपणाक घेता येणार। 2, विमा व सुरक्षा, म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे जेव्हा आपल्या पिकांचं नुकसान होता तर त्याची भरपाई आपल्या शेतकऱ्यांका या आयडी मार्फतच दिली जातली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, म्हणजे शेतकरी क्रेडिट कार्ड आणि कर्जांच्या सुविधांसाठी शेतकरी आयडी असणं खूप गरजेचं असा। आता ह्यो शेतकरी आयडी काढायचो कसो आणि त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ता बघूया। एक म्हणजे आपल्याकडे असतात आपला आधार कार्ड, या सगळ्यांकडे असतात। दुसरा म्हणजे 7/12 उतारो, 7/12 उतारो ह्यो पण सगळ्यांकडे असतात। ज्यांच्याकडे नाही त्यांच्यानी आताच जाऊन काढून घ्यावा तलाठी ऑफिसात, नाहीतर ऑनलाईन तरी काढा। 3 नंबरचा म्हणजे मोबाईल नंबर, मोबाईल नंबर तोच द्यावा जो आधार कार्डाक लिंक असा। त्याच्यानंतर जे कास्टमध्ये असतात, कास्टमध्ये सगळेच असतात, पण जे रिझर्वेशन म्हणजे SC ST NT OBC जेवढे असतात त्यांच्याकडे एक कास्ट सर्टिफिकेट असतं आणि त्याच्यावर एक नंबर असतात। तो नंबर त्या फॉर्म भरताना तो ऑनलाईन फिल करूचो लागतं, त्याच्यासाठी त्या कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं असतं। आता हे ऑनलाईन कसं भरायचो, तर काही एक गडबड करायची नाही, तर सगळा 7/12 वगैरे आधार कार्ड घेऊन सरळ जायचा ई-सेवा केंद्रात किंवा आपले सरकार असतात। आता प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सगळ्यांका दिलेलं असा, थंयसर जावा, त्यांना सांगा माका शेतकरी आयडी काढूचो असा, मग ते आपणाक काढून देतले, त्यांना सगळी प्रोसिजर माहिती असा। आणि हा, जेवढा शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर ह्यो शेतकरी आयडी काढून घ्यावा। कसा हा, या सरकारचं काय भरोसा नाही आणि 8 दिवसांनी काहीतरी तिसराच जोडूक सांगतात आणि नेमक्या ताच आपल्याकडे नसायचा तर मोठं गोंधळ होतो। त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर आयडी काढून घ्यावा, नाहीतर परत लाडक्या बहिणीसारखं सगळं गोंधळ होतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो या कमेंट करून नक्की सांगा। तर भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत आपली काळजी घ्यावा। धन्यवाद।